नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि, अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आशीर्वाद आहे तो आदरणीय भंती या ठिकाणी आपणाला देते। आदरणीय संघाला याचना आहे या ठिकाणी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या। आशीर्वाद मुद्रा करा। सर्व श्रद्धावान उपासक उपासिका हात जोडायचे। मोरे सरांनी सांगितलं की 41 भिक्षूंना भोजनदान म्हणजे 41,000 लोकांना भोजनदान।
मी त्याच्यावर 1 मिनिट आणखी बोलतो की 40,000 लोक आणि 41 लोकांची बरोबरी कशी करतील. सरांनी उदाहरणही दिलं की जेव्हा उपासक भोजन करतो, एखाद्या लग्नामध्ये एखाद्या कार्यामध्ये लोक जेवण करतात मौज मजा करण्यासाठी, आपल्या जिभेची चव भागवण्यासाठी. भिक्षू भूक रोग नष्ट करण्यासाठी आणि नवचेतना निर्माण करण्यासाठी. ज्या भोजनातून लोकांना ऊर्जा भेटते ती ऊर्जा झोपण्यात घालवतात, व्यर्थ बडबड करण्यात घालवतात, लोकांना शिव्या देण्यात घालवतात, कोणाची निंदा करण्यात घालवतात. भिक्षूला भेटलेली ऊर्जा ते स्वतः धम्माचं आचरण करून मानवाच्या कल्याणासाठी ती आपली ऊर्जा हजारो लोकांच्या परिवर्तनासाठी घालवतात. ज्या भोजनातून जी चेतना ऊर्जा भेटली ती ऊर्जा ते चेतना व्यर्थ मार्गाने न जाऊ देता मानवी कल्याणासाठी, धम्म श्रवण करण्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी ती जाते. म्हणून जेवढ्या लोकांचं परिवर्तन भंतेजीच्या वाणीतून होईल, धम्म आचरणातून होईल, ते 1,000 लोकांची बरोबरी ते एक भोजन करते. म्हणून 1,000 लोकांना एका भिक्षूला भोजन दिल्याची बरोबरी एक भिक्षू करते. आपण सुंदर असं भोजन दिलं. या भोजनाच्या नंतर धम्मदेशना होईल. जगातला सर्वात मोठा भूक रोग आहे, पण सध्या माणसाचे मन हे दुभंगलेले आहेत, रागानं लोभानं पेटलेले आहेत, विखुरलेले आहेत. म्हणून त्याला धम्म श्रवणाची अत्यंत गरज आहे. या जगात सर्वात सुखदायी काही असेल तर बुद्ध म्हणतात धम्म श्रवण करणे आणि धम्म चर्चा करणे हे जगातलं सर्वात उत्तम मंगल आहे. आपण सुंदर भोजन दिलं. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना, आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा व मनातील सर्व संकल्प पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे परिपूर्ण हो. आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. हे उदात्त मंगल कामना भिक्खू संघ आपल्या समोर करत आहे. सर्व भिक्षू संघाने, श्रामणेर संघाने हात जोडायचा. संघर्ष केला. बुद्धाने आयुष्यभर जी व्यवस्था नष्ट केली ती व्यवस्था महार लोकांनी 70 वर्षात मजबूत करून घेतली. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. दैवी चमत्कृती, तुम्हाला दैवी चमत्कृती भंतेजी मध्येही दिसते. शिलेचं पाणी आणि शिलेचा धागा. बुद्ध म्हणतात वागा आणि तुम्ही म्हणता बांधा धागा. बुद्धांनी काय शिकवलं? कर्मकांड नाही शिकवलं. बुद्ध म्हणतात यही पसिको ओपनाईको, या आणि पहा. हा धम्म सर्वांच्या कल्याणाचा आहे. उपासक उपासिकांनो, आम्हाला चीड आली पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी पोटच्या 4 लेकराचं बलिदान देऊन या देशाला, बुद्धाला मातीच्या वर काढून आम्हाला बुद्ध दिला, आम्हाला माणूस बनवलं, ते भारतीय संविधान, त्या संविधानातले हक्क अधिकार रोज संपत आहे. आम्हाला चीड येत नाही. आम्हाला राग येते कधी आमच्या विहारात कार्यक्रम घेतला ना आम्हाला सन्मान दिला नाही. विहारामध्ये समन्वय नाही. विहार हे समता, बंधुता, न्याय, मैत्रीचं केंद्र आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, नैतिक, राजकीय लढे, नीतिमान माणसं घडवण्याचा कारखाना आहे. पण बुद्ध विहार माणसाने व्यक्तिगत संस्थेचे, व्यक्तिगत गट ग्रुपचे कारखाने बनवून ठेवलेले आहेत, गटबाजीचे केंद्र. या देशामध्ये जेवढे धार्मिक स्थळ आहे, जेवढ्या धर्माचे धार्मिक स्थळ आहे, जेवढे धर्म असतील, वेगवेगळे धर्म आहे, हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, खूप धर्म आहे, त्या धर्माचे धार्मिक केंद्र आहे. पण या देशामध्ये लोकशाहीचं समर्थन करणारं एकच धार्मिक स्थळ आहे, ते बुद्ध विहार. बुद्ध विहार हे मानवाच्या कल्याणाचं केंद्र आहे. संविधान लोकशाही विचारधारेचं केंद्र आहे, पण ते केंद्र मनुवादी विचारधारेचा अड्डा बनलेला आहे. आम्हाला चीड येत नाही. वामनदादा कर्डक म्हणतात मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा. पण मला असं वाटते, वामनदादा म्हणतात मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा, कारण माझ्या घरात बाबासाहेबाच्या बाजूला मी बसवला लाखनवाडीचा गुन्हा. लाखनवाडीची गुन्हा बाबा घराघरात आहे आणि त्याच्यातही पोट जात आहे. आपल्याच जातीचा भय तो. एखाद्या भंतीजी नाही तर तंबाखू खाऊ द्या बरं आणि बिडी ओढू द्या. काय म्हणता तुम्ही? भंतीजी शोभते का तुम्हाला सिगरेट बिडी ओढणं? बरं एखाद्या भंतीजीनं शिवी देऊ द्या तुम्हाला. पोलीस ठाण्यामध्ये जेवढे ठाणे नाही तेवढे. बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसन्नजिताचा हत्ती लंगडत होता. त्या हत्ती भयंकर त्या राजाचा आवडीचा होता. तो हत्ती का लंगडते? मोठ्या वैद्याला बोलवलं.
राज्यातले वैद्य बाहेर राज्यातले वैद्य आले, त्या हत्तीला बरोबर करण्यासाठी प्रयत्न केले, तो हत्ती लंगडणं सोडतच नव्हता. राजा परेशान झाला, बुद्धाजवळ गेला. बुद्धाला म्हणते, तथागत माझ्या आवडीचा हत्ती आहे, लंगडत आहे, व्यवस्थितच होत नाही. तथागताला भोजनाचं आमंत्रण दिलं. बुद्ध भोजन करतात आणि त्या हत्तीजवळ जातात, हत्तीच्या प्रदक्षिणा घालतात, हत्तीच्या अंगावरून हात फिरवतात, हत्तीला उभं करतात. बुद्ध समोर आणि हत्ती लंगडणारा चारी पायाने बुद्धाच्या पाठीमागे व्यवस्थित चालते. लोक सर्व बुद्धाचं कौतुक करतात. तथागत तुम्ही काय चमत्कार केला, अंगावरून हात फिरवला आणि हत्ती लंगडणारा चारी पायाने व्यवस्थित चालू लागला. बुद्ध म्हणतात, मी चमत्कार केला नाही, मी कोणता आशीर्वादही दिला नाही. या हत्तीचं देखभाल करणारा, याला रस्ता दाखवणारा, याला दिशा दाखवणारा, याच्या माहूतला बोलवणारा, आणि माहूतला आवाज दिला जातो. माहूत भर सभेतून एका पायाने लंगडत लंगडत तिथे येतो. बुद्ध म्हणतात, ज्याचं नेतृत्वच लंगडा आहे तो समाजही लंगडतो. आता तुमचे इथले बागेश्वर धामला मैत्री भावनेचा, आणि मैत्री भावने विकास होतो खऱ्या वैरत्वाचा. बुद्ध विहारात जाताना महिला आली असती म्हणते माय, पण तिचं तोंडच पाहू वाटत नाही, ते लय पुढे पुढे करते. एकमेकीचं तोंड न पाहण्यासाठी बुद्ध विहारात जात. 10 जिता असतील तर एकमेकांमध्ये समन्वय आहे. आमचे 4 बुद्ध विहार असतील तर एकमेकांमध्ये द्वेष आहे. बुद्ध विहार खूप आहे. एका शहरात 10 नगर, 10 नगरात 100 चाळी, 100 चाळीत 50 बुद्ध विहार, आणि 50 बुद्ध विहारात एकही माणूस नाही. काही नेत्यांनी वाटून घेतले, काही नाही त्यातच संसार थाटून घेतले. सुनसान पडला, जसा धम्मच राहिला नाही. लग्न कार्याला सजले फक्त, आणि 14 एप्रिलचे भीमभक्त, इतर वेळेस बुद्ध पुन्हा एकटा. त्याकडे कधी कोणी फिरकतच नाही. धम्म धम्म राहिला पानापुरता, भीमही कदाचित गाण्यापुरता. घालीन लोटांगण पाठ पूर्ण, पण धम्म गाता अजून एकच नाही. यवनाच्या मशिदीने यवन झाले संघटित, हिंदूच्या मंदिराने हिंदू झाले संघटित, चर्च नाही केले ख्रिश्चनांना संघटित. आपण बुद्ध विहारात कधी जातच नाही, म्हणून आपण असंघटित. बुद्धाला हद्दपार केलं या देशातून. चला मिळून आणूया हद्दपार केलेले बुद्ध. कर्तव्याची जाण ठेवून राहूया कटिबद्ध. मानवता धम्म सांगणारा या जगात दुजा कोणी नाही. आताच वडा बुद्ध विहाराकडे, नाहीतर गुलामगिरी तुमच्यापासून काहीच दूर नाही. गुलामगिरीला नष्ट करायचं असेल, थांबवायचं असेल या व्यवस्थेला, तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये अडथळा कोणता असेल तर ती जात आहे. ज्या जातीचा स्पर्शही माणसाला चालत नव्हता, सुनीत भंग्याला रस्त्याच्या बाजूला उभा असताना तो भिंतीला उभा राहिला, आणि स्पर्श होऊ नये, सावली पडू नये, बुद्ध विटाळणार आहे म्हणून बुद्धांनी त्याला जवळ केलं आणि त्याला धम्मगुरू बनवलं. ब्राह्मणी धर्मामध्ये ब्राह्मण घरात जन्माला आलेलाच धर्मगुरू बनते, प्रत्येक कोणी बनू शकत नाही. ब्राह्मणी व्यवस्था जातीवर टिकलेली आहे. कुंभाराला वेगळं काम, तेल्याला वेगळं काम, प्रत्येक जातीला अलग अलग काम. त्याच्यात रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, त्यांची चाली रीती, बोली, भाषा, कपडे, धर्मस्थळ सर्व अलग आहे. जाती हे जनावरात असतात. कुत्र्याची जात अलग आहे, डुकराची जात अलग आहे, बैलाची बकऱ्याची जात अलग आहे. माणसाच्या मध्ये जाती नसतात. त्या जातीने बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसवलं. ज्या जातीने बाबासाहेबाला वर्गामध्ये बसू दिलं नाही, सार्वजनिक नळावर पाणी पिऊ दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घ्यायला विदेशात जातात. बाबासाहेबाला 10 वर्ष नोकरी करायची म्हणून मोबदल्यात स्कॉलरशिप भेटते. जेव्हा नोकरी करायला जातात तिथं पाण्याला स्पर्श करता येत नाही. बाबासाहेबांनी जर फाईल घेतली तर त्या फाईलला तिथलचे कर्मचारी स्पर्श करत नाही. बाबासाहेबाला रूम भेटत नाही, भेटली तर जात लपून भेटली, आणि माहीत पडल्यावर बाबासाहेबाला भांडे फेकून घराच्या बाहेर काढून दिलं. ज्या चवदार तड्याचं पाणी कुत्रे पितात, डुकरं पितात, माणसं पित नाहीत, त्या माणसाला जातीमुळे स्पर्श करण्याचा अधिकार नाही. ती जात माणसाचं शोषण करते, ती जात माणसाचा घात करते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला घोषणा केली, ज्या धर्मात मी जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं. ती जात सोडली बाबासाहेबांनी. आम्ही 70 वर्षात ती जात टिकवली. आमच्या व्यवहारात आजही जात आहे. तुम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून विहारात येता, पण मुलीचं मुलाचं लग्न करताना आपला होय का म्हणते बावण्याचा, कोत्र्याचा होय, सागवान होय का म्हणते. राय की खोटा आहे? कधी सोडायच्या जाती? भीमा तुझ्या भारतात जात आहे, वामनदादा म्हणतात. भीमा तुझ्या भारतात जात आहे, हे जात खऱ्या अर्थाने तुझ्या चळवळीचा घात आहे.
मित्र जरी मित्राच्या घरी जात आहे, पण जात ही त्याच्या आतल्या मनात आहे. तुमच्या मनाची जात जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही बौद्ध नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तोडवा या अवघ्या चेष्टांचा संबंध, शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. आम्ही आमच्या पोट जाती सोडल्याच नाही, तर 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि या देशातल्या अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, भुवाबाजीला संपवण्याचं काम आमच्यावर आहे. या जाती व्यवस्थेला नष्ट करण्याचं काम बुद्धाने केलं, बाबासाहेबांनी केलं, ते आमच्यावर आहे. आम्ही त्या जाती सोडल्या नाही, आम्ही त्या जाती मजबूत केल्या. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रतिमानात त्रिवार अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे त्रिवार अभिवादन. त्या मातृसंस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलियाजी, त्याचप्रमाणे रिपोर्टिंग चेअरमन ट्रस्टी आदरणीय जोंजाळे सर, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला त्रिवार अभिवादन. या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं श्रामणी बौद्धाचार्य शिबिर, या श्रामणी संघाचे संघनायक पूज्य भदंत नागसेनजी, पूज्य भदंत शाक्यपुत्र राहुलजी आणि त्यांच्या पवित्र अशा श्रामणी संघास माझा पंचांग प्रणाम. आज या ठिकाणी आदरणीय राजेश परशुराम राऊत आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी आपल्या धर्मगुरूंना अत्यंत सुग्रास असं भोजन दिलेलं आहे. भगवान बुद्धाच्या कालावधीमध्ये आदरणीय संघाला राजे महाराजे त्या ठिकाणी भोजनासाठी पाचारण करत असत आणि पूर्ण नगरामध्ये मोठमोठ्या कमानी उभा राहून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करत, फुलांचा वर्षाव करून त्या ठिकाणी स्वागत करत असत. त्या पद्धतीने या ठिकाणी राऊत परिवाराने आपल्या भिक्षू संघाचं या ठिकाणी फुलांचा वर्षाव करून त्यांच्या पायावर फुलं टाकून त्यांचे पाय धुतलेले आहेत, त्यांचे पायावर फुलं टाकलेले आहेत आणि त्याप्रमाणे स्वागत करून या ठिकाणी अत्यंत सुग्रास असं भोजन दिलेलं आहे. आणि त्यावेळेस राजे महाराजे चांदीच्या सोन्याच्या ताटामध्ये पूर्ण संघाला भोजन देत गेले. तशाच पद्धतीने या ठिकाणी राऊत परिवाराने अत्यंत उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत करून संघाला भोजनदान दिलेलं आहे. आणि या भोजनाच्या माध्यमातून त्यांनी ते भोजन ग्रहण केलेलं आहे, सेवन केलेलं आहे आणि त्या सेवनातून त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून ते धम्माचं ज्ञान ग्रहण करून धम्माचा प्रचार प्रसार करणार आहे. आम्ही नेहमी म्हणतो, एका भिक्षूला भोजनदान देणं म्हणजे 1000 लोकांना भोजनदान दिल्याचं पुण्यक्रम प्राप्त होतं. तसं राऊत परिवाराने या ठिकाणी एकूण 41 भिक्षूंना भोजनदान दिलेलं आहे. म्हणजे 41,000 लोकांना भोजन दिल्याचं पुण्यक्रम त्यांनी प्राप्त केलं. म्हणते 14वा अध्याय. 41 भिक्षूंना भोजनदान देणं म्हणजे 41,000 लोकांना भोजनदान दिल्याचं पुण्यक्रम प्राप्त केलं राऊत परिवाराने. असं का म्हटलं जातं? आपण जर समजा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो, एखाद्या प्रोग्राममध्ये गेलो, त्या ठिकाणी भोजन कार्यक्रम वगैरे चांगला झाला, भोजन वगैरे मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि मग ढेरीवर हात फिरवून मस्तपैकी बोलत गप्पा मारत येतो घरी. आणि गप्पा मारत असताना काय बोलतो आपण, कार्यक्रम लय भारी होता पण काय भातच कच्चा होता, हा भाजी तिखट होती, असं काही ना काहीतरी नावं ठेवतो. परंतु आपले धम्मगुरू त्या ठिकाणी तुम्हीच आपल्या धम्मगुरूला चटणी भाकरी दिली का तरी ते निमूटपणे त्या ठिकाणी भोजन करतात, कसल्याही प्रकारचं नावं ठेवणार नाहीत. कारण का तुम्ही श्रद्धेनं दिलेलं जे भोजन आहे ते अत्यंत श्रद्धेनं त्या ठिकाणी ते सेवन करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. आणि त्यामुळे एका भिक्षूला भोजन म्हणजे 1000 लोकांना भोजन देण्याची तुलना केली जाते. नागशेन म्हणते यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हा सर्वांना धम्मदेशना द्यावी. करुणेचा मैत्रीचा संदेश देणारे शाक्यसिंह वंदनीय महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीनं 10 दिवसीय बौद्धाचार्य सामनेर शिबिराचं कपिल सार्वजनिक बुद्धविहार या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन करते सर्व नियोजक आयोजक आणि जिल्ह्याचे संपूर्ण पदाधिकारी, तालुक्याचे सर्व पदाधिकारी, बडनेरा शहर आणि नांदगाव खंडेश्वर या 2 शहराच्या विद्यमाने
हे 10 दिवसीय बोधाचार्य श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपल्या बडनेरावासियांना ही खूप संधी प्राप्त झालेली आहे. कारण आपण बरेच वर्षापासून तथागतांचा पवित्र धम्म, निर्मळ धम्म, माणसाला माणूस बनवणारा धम्म आपण श्रवण करत आलेले आहात. परंतु जे मानवाचं मन आहे ते मन मात्र अजूनही समाधान झालेलं नाही. मनाला अजूनही असं वाटते की आम्ही काही अजूनही काही ना काही भगवान बुद्धाच्या धम्माची जी काही रूपरेषा आहे ती आम्हाला ऐकायला मिळावीच. आपलं मन तेव्हा तृप्त होईल. आणि म्हणूनच मी म्हटलेलं आहे की शरीर आणि मन, हे शरीर जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर मनाचं भोजन हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. या शरीरामध्ये जे विकार आहेत, या शरीरामध्ये जे रोग आहेत, या शरीरामध्ये जे एकमेकाविषयीचे क्रोध आहेत, द्वेष आहेत, हे जर नष्ट करायचे असतील तर निश्चितच मनाचं भोजन हे उपयुक्त भोजन आहे. आणि असं भोजन आज राऊत परिवारांनी या ठिकाणी सध्या आमच्या सर्व 2 भिक्षू आणि 39 रामनेरांना दिलेलं आहे. सुरुवात करतील अशी मी त्यांना याचना करतो. सुखो बुद्धानुत्पादो सुख सधम्मदेशना सुख संघस सामागे समगानं तपो सुखो. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. उपस्थित सर्वांच्या प्रति मंगल मैत्री मंगल कामना व सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम. आमचं भोजन झालं आणि तुमचं राहिलं. आणि बुद्ध म्हणतात एक नामकी, म्हणजे मानवाचा, या जगातल्या सर्व जीवांचा सर्वात मोठा रोग हा भूक रोग आहे. आणि सर्वच जीव भोजनावर अवलंबून आहेत. तरी आपण हा संघ इथं आमंत्रित केला, पण आता तसाच संघ निघून गेला. तुम्ही म्हणाल फुकट खाल्लं भंतेजीने, निघून गेले. आणि फुकट खाणारे भंतेजी भरपूर होत आहेत. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही आम्हालाही तसंच म्हणाल, आहे ना. तर उपासक उपासिकांनो, बडनेरा या शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा आयोजित जे श्रामणेर शिबिर चालू आहे, त्या शिबिराचा हा 2रा दिवस आहे. मी जास्त टाइम घेणार नाही. तुम्हाला भूक लागली सांगणार आहोत ते तुम्ही ऐकले असतील. कारण अमरावतीला खूप सारा भिक्खू संघ आहे. युट्यूबला, फेसबुकला, व्हॉट्सअपला, मोबाईलला, सोशल मीडियाला आपण सतत प्रवचन ऐकतो. मी नव्यानं काही नवीन सांगणार नाही आहे. तर मला जे काही सांगायचं आहे 15 मिनिट मोजून 15 मिनिट किंवा जास्त कमी होतील तर ते आपण ऐकावं. सर तुम्ही पण बसा, तुम्ही ऐका आणि नंतर आपण फोटो घेऊया. तर कार्यक्रमामध्ये आपण अमरावती शहर म्हणजे विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, अकोला हा जो काही भाग आहे, वर्धा आजूबाजूला प्रत्येक विहारामध्ये महिला संघ भिक्खूंचा आदर करतात, सन्मान करतात. घरोघरी महिला उपवासाचं पालन करतात आणि पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात संघदानही करतात. श्रद्धेच्या बाबतीत, बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराच्या करण्याच्या बाबतीत आपण मागे नाही आहोत. आपण 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून आपण मनानेच बौद्ध झालो. आपण दीक्षा घेतली का नाही, तरी सुद्धा आपण बौद्ध म्हणू. पांढरे कपडे घालणे, वंदना पाठांतर करणे, बुद्ध विहारात मूर्ती लावणे म्हणजे बौद्ध. बुद्धं शरणं गच्छामि चा अर्थ काय होते? बुद्धं शरणं गच्छामि. एखादा व्यक्ती मंदिरात जाते, तो देवाला शरण जाते आणि तो देवाला म्हणते की हे देवा, मी तुला शरण आलो आणि आता माझं बरं वाईट तूच पाहून घे. एखादा मस्जिद मध्ये जाते, तो त्याच्या अल्लाहला शरण जाते. मग बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय होतो? तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहे मला माहिती आहे. आम्ही गेलो की भंतेजीचं चुकलं, एवढी चूक काढता. गेल्यावर बरं आता सांगतोय तुम्हाला,
तुम्ही सांगा की बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय होते? बुद्धाला शरण जातो. शरण जाणे म्हणजे काय? जसं तो मंदिरामध्ये शरण गेला, तो मस्जिद मध्ये शरण गेला, कोणी चर्च मध्ये शरण गेला, आणि तुम्ही बुद्धाला शरण गेले, मग याच्यात फरक काय? फरक आहे का? आहे का? आहे तर सांगा. शरण जाणे म्हणजे आपल्या उद्धाराचा भार बुद्धावर टाकणे. आपला उद्धार बुद्धाच्या अंगावर टाकून नाही होणार. बुद्धं शरणं गच्छामी, की हे बुद्धा तुझ्या मार्गाने गेला, तू जे केलं ते करण्याचा प्रयत्न करणे, त्या मार्गाचं अनुसरण करणे म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी. बुद्ध ज्या मार्गाने गेले, बुद्धाने जे शिकवलं, बुद्धाने जे सांगितलं तसं करण्याचा, वागण्याचा, तो मार्ग अनुसरण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी. बुद्ध त्याला म्हणतात जो बुद्धाने आपल्याला उपदेश केला. बुद्ध जसे चालत होते, बोलत होते तसे चालत होते. बुद्ध जे शिकवत होते, सांगत होते तसे वागत होते. मग बुद्धाने जे शिकवलं, बुद्धाने जे सांगितलं, बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे, तो मार्ग स्वीकारणे, त्या मार्गाचं अनुसरण करणे म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी, म्हणजे स्वतःला बौद्ध म्हणणे. बुद्धाने जातीचा अंत केला. मी आवर्जून बोलतो, या देशामध्ये जाती व्यवस्था होती, धर्म व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती. वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्थेला उद्ध्वस्त बुद्धाने केलं. बुद्धाने जातीचा अंत केला. आम्ही 70 वर्षात जातीला सोडलं नाही. आम्ही महारातल्या पोट जाती मजबूत केल्या. आम्ही बुद्धं शरणं गच्छामी म्हणण्याचा अधिकार आहे. महारातल्या पोट जाती अमरावतीत मजबूत आहे की नाही आहे? आंधवन, लाडवण, कोचरे, बावणे, विणकर, सोमोश आहे की नाही आहे? लग्न करताना आवर्जून पोटजात पाहणे आणि निवडणुकीमध्ये मतदान करताना पोटजात पाहणे. जाती व्यवस्था मनुवादी व्यवस्था मजबूत करते. या देशाची वर्णवादी व्यवस्था हे जातीवर टिकलेली आहे. मनुवादी व्यवस्था हे जातीला मजबूत करते आणि बुद्धाचा धम्म हा जातीला उद्ध्वस्त करते. राजरत्नाचं हातावर मरण झालं, इंजेक्शन औषधला पैसे नाही, दफन करायला कपडे नाही, अंगावरचं लुगडं फाडून राजरत्नाला दफन केलं. 4 लेकराचं बलिदान दिलं. बाबासाहेब आंबेडकरांची रमाई जेव्हा टीबी नावाच्या रोगाने त्रस्त होते, करमत नाही, तेव्हा धारवाडच्या हॉस्टेलमध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाईला तिथं लेकरांमध्ये करमलं पाहिजे, मन रमलं पाहिजे म्हणून तिथं पाठवतात. थोडेफार पैसे असतात, बाबासाहेब रमाईची इच्छा पूर्ण करतात, सोन्याच्या बांगड्या करून देतात. त्या हॉस्टेलमध्ये रमाई थांबतात, पण 2 दिवसापासून तिथं लेकरांचा आवाजच येत नाही. मुलं कुठं गेले? रमाई विचारपूस करतात. रमाईला टीबी असते, ती बाहेर फिरू शकत नाही. तिथं रमाईला वाटते की मुलं दिसत नाही, कुठे गेले? तिथं विचारलं की 2 दिवसापासून हॉस्टेलमध्ये राशन नाही. राशन दुकानदार म्हणते पहिले पैसे आणा, नंतर राशन घ्या. रमाईला समजलं. रमाईने आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या, ते विकल्या आणि त्याचं राशन भरलं. ज्या रमाईनं पोटचे 4 लेकरं गमावले, ज्या रमाईनं आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या विकून लेकराला जगवलं, निवडणुकीमध्ये किलोभर डाळीसाठी आणि 2 किलो तेलासाठी आम्ही राणा कंपनीला मतदान देऊन आमदार बनवतो. कोणती विचारधारा आहे? तुमची राजकीय ताकद तुमची नसल्यामुळे आज उपवर्गीकरण होत आहे. तुमचं आरक्षण, तुमचं शिक्षण संपलेलं आहे. तुम्ही कितीही बुद्ध विहार बांधा. सम्राट अशोकाने 84,000 विहार बांधले होते. प्रतिक्रांतीमध्ये ते तोडले गेले. तुमच्या माझ्या अस्तित्वाचं रहस्य या देशाचं संविधान आहे. 1000 वर्ष बुद्ध या मातीच्या खाली दबलेले होते. 1000 वर्ष या देशात भिक्खू नव्हता, हे चिवरधारी नव्हते. ज्या बुद्धाचं राज्य या देशामध्ये 1250 वर्ष होतं, इराक, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान पासून हा अखंड भारत 1250 वर्ष बौद्धमय होता. त्या बुद्धाला, बुद्धाच्या विचारधारेला, भिक्खू संघाला ज्या विचारधारेनं संपवलं, ती विचारधारा या देशाच्या सत्तेत बसलेली आहे. त्या विचारधारेचा शत्रू 1 नंबर बुद्ध आणि बाबासाहेब आहे. आणि आम्ही त्या विचारधारेला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करत आहोत. शोकांतिका आहे. शिबिरं होतात, धम्म परिषदा होतात, कार्यक्रम होतात, पण शत्रूच्या पैशाने होतात. इथे शत्रूचा पैसा नाही, मनुवाद्याचा पैसा नाही, म्हणून काम करणारे लोक कमी आहे. सत्तेत जात असताना सत्ता
शत्रूच्या व्यवस्थेत आपली व्यवस्था पाहणारे लोक शत्रूची व्यवस्था मजबूत करत असतात, ते व्यवस्था बदल नसतात करत. बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला, प्रबुद्ध भारताला सर्वात मोठा अडथळा कोणी असेल तर त्या जाती आहे आणि इथला चमत्कारी जातीचे बाबा आहेत. या मातृसंस्थेची त्रिवार अभिवादन. या मातृसंस्थेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आले श्रावणी बौद्धाचार्य शिबिर. या श्रावणी संघाचे संघनायक पूज्य भंते नागसेनजी, पूज्य भंते शक्यपुत्र राहुलजी आणि त्यांच्या पवित्र अशा श्रावणी संघास माझा पंचांग प्रणाम. आज या ठिकाणी आदरणीय श्रावणी संघाला श्रद्धावान उपासक राजेश परशुराम राऊत आणि राऊत परिवाराने आपल्या धर्मगुरूंना भोजन सदानासाठी पाचारण केलेलं आहे. आणि आपल्या धर्मगुरूंपुढं राऊत परिवाराने या ठिकाणी भोजन वाढलेलं आहे. परंतु आपण हे भोजन वाढलं तरी त्या ठिकाणी आपल्यासारखं त्या भंतीची काही लगेच सुरू करणार नाही, तेही नाही. आपण याचना करणार आहोत. आपण हात जोडायचे आहेत. उपासक उपासिकांनी आदरणीय श्रावणी संघाने आपल्या पात्राला हात लावायचा आहे. आपल्या पात्राला ताटाला हात लावायचा आहे. भंतीजीनी दोन्ही हात लावायचे आणि उपासक उपासिकांनी माझ्या पाठीमागे याचना बोलायची आहे. सम्मा संबुद्धो यानयो दिलोके पचारो सनातो भोजनं मधुरं इमं आदिवासे तुनोवन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंपं उपादाय पटिघनन्तु मूर्तमं. द्वितीयंपि सम्मा संबुद्धो यानयो दिलोके पचारो सनातो भोजनं मधुरं इमं आदिवासे तुनोवन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंपं उपादाय पटिघनन्तु मूर्तमं. तृतीयंपि सम्मा संबुद्धो यानयो दिलोके पचारो सनातो भोजनं परिकम्पितं अनुकंपं उपादाय पटिघनन्तु मूर्तमं. भोजनानं उदकं वरं बुद्धस्य पूजयामि. द्वितीयंपि इमं सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्नं भोजनानं उदकं वरं धम्मस्य पूजयामि. तृतीयंपि इमं सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्नं भोजनानं उदकं वरं संघस्य पूजयामि. साधु साधु साधु. हा पुस्तक वंदन करायचं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.